प्रतिमा शिंदे, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे। खारकीव मध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। युक्रेन मधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे। त्या दरम्यान आता गोळीबारादरम्यान भारतीय विद्यार्थ्याचा खारकीव मध्ये मृत्यू झाला आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। युक्रेनमध्ये रशियाकडून वारंवार हल्ले सुरूच आहे आणि युक्रेनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे। त्या दरम्यान खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। भारतीयांना कीव शहर सोडण्याचा सल्ला देखील याआधी देण्यात आला होता। त्यानंतर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। भारतातील अनेक विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकलेलेच आहे। भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे वेगवान पद्धतीने राबवण्यात येत असलं तरी देखील अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले आहेत। त्यातच आता खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। भारतीयांना कीव शहर सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता। युक्रेनची राजधानी कीव मधील परिस्थिती बिकट होत चालली आहे, तर दुसरीकडे खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे। युक्रेनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे। अजूनही युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी, अनेक भारतीय नागरिक हे अडकलेलेच आहे। त्यातच आता एक दुर्दैवी बातमी समोर येत असून गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे युद्ध पातळीवर जरी राबवण्यात येत असलं तरी अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। दरम्यान आता भारतीय विद्यार्थी या युद्धाचा बळी ठरलाय। खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। अनेक पालक आपले मुलं केव्हा मायदेशी परतणार, केव्हा घरी परतणार, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतानाच एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे। यात गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे। युक्रेनमधील परिस्थिती ही बिघडतच चालली आहे। दरम्यान आता खारकीव मधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। युक्रेनवर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहे। त्यातच आता गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेन सोडण्यासाठी सल्ला देखील देण्यात आला होता। तसेच ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत युद्ध पातळीवर ही मोहीम राबवून भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना भारतात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत। रशिया युक्रेन युद्धात आता भारतीय विद्यार्थ्याचा बळी गेलाय। सुरक्षा तज्ञ अविनाश गोडबोले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, खारकीव मध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे आणि यात आता भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। कसं पाहावं या संपूर्ण घटनेकडे? ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यासाठी भारत सरकारने आणि विदेश मंत्रालयाने जे प्रयत्न केले त्याचा हा थोडासा एक पराभव आहे।
गेले अनेक आठवडे भारत सरकार विद्यार्थ्यांना सांगत होते की लवकरात लवकर बाहेर पडा आणि काहीतरी करा. त्याची पूर्वतयारी जी लवकर केली असती सरकारने तिथल्या मंत्रालयाने आणि तिथल्या दूतावासांनी सगळीकडे ठरलं असतं. आणि खार्किव्ह हे एकदम रशियाच्या जवळ आहे. तिथल्या दोन्ही प्रांतात जो तिथे डिस्प्युटेड प्रांत आहे तिथे आहे. आणि आज सकाळी भारतीय दूतावासाने जाहीर केलेलं की लवकरात लवकर कीव मधल्या विद्यार्थ्यांनी पण बाहेर पडावं आणि म्हणजे अजूनही गंभीर घटना बॉम्बिंग वाढण्याची याचा अंदाज आहे. आणि कालच आपण बघितलं की बेलारूस मध्ये चर्चा होतं त्यातून काही निष्पन्न झालेलं होतं. म्हणजे रशिया अजून आक्रमक पवित्रा घेणार हे वाचलं होतं आणि त्यामुळे ती घटना झाली असं माझा अंदाज आहे की एकूणच दुर्दैवी घटना आहे. आणि आता याच्यापुढे होऊ नये म्हणून माझा रिक्वेस्ट असेल गव्हर्नमेंटला की त्यांनी असे प्रयत्न करावे लवकरात लवकर अधिकाधिक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे. जी नक्कीच अविनाशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शैलेंद्रजी, युक्रेनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि त्यातच आता भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. कसं पाहावं या घटनेकडे? मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची घटना होती आणि जे होऊ नये ज्याची आपल्या सगळ्यांनाच भीती होती, चिंता होती, तीच गोष्ट आता घडायला लागलेली आहे. यावरनं काही गोष्टी ह्या स्पष्ट होतात. एक तर असं आहे की रशिया जो दावा करतो आहे की आम्ही केवळ युक्रेनच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन किंवा जे संरक्षण केंद्र आहेत किंवा एअर बेसेस आहेत त्यांनाच टार्गेट करतो आहोत, आम्ही सिव्हिलियन्सला, नागरिकांना अजिबात आम्ही टार्गेट करत नाही आहोत. तर आता तसं होताना दिसत नाहीये. याच्यामध्ये नागरिकांचाही मृत्यू व्हायला लागलेला आहे. दुसरं असं आहे की जो रशियाकडनं आरोप केला जातो आहे की युक्रेन नागरिकांना शिल्ड म्हणून वापरत आहे, म्हणजे त्यांना ढाल बनवत आहे. त्यामुळे नेमकं ह्या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे हे नंतर समोर येईलच. परंतु जी घटना झालेली आहे ती दुर्दैवी आहे. यामध्ये भारताने काय करावं तर भारताने आपलं जे ऑपरेशन गंगा आहे की ज्या अंतर्गत आपण तिथं अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करतो आहोत ते अधिक व्यापक करणं, ते अधिक गतिमान करणं आणि जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणणं ही आपली सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. आणि मला असं वाटतं की त्या दिशेने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आपण वायुदलाची म्हणजे भारतीय हवाई दलाची मदत पण घेतलेली आहे. हवाई दलाची विमानं पण त्या दिशेने आता निघालेली आहेत आणि आपण 4 केंद्रीय मंत्र्यांना पण डेप्यूट केलेलं आहे या संपूर्ण कामासाठी. अर्थात हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. म्हणजे युक्रेनमध्ये जे जातात शिकायला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी भारतीय आहेत. ती संख्या साधारणतः 16 ते 17 हजारांच्या घरात आहे. जी शैलेंद्रजी, ही बात आपल्याला माहित आहे की भारतीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या युक्रेनमध्ये आहे. तर मग भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यास उशीर झाला आहे का असं आपल्याला म्हणता येईल का आता? नाही, याचं कारण असं आहे की जशा पद्धतीने प्रामुख्याने परिस्थिती आपण लक्षात घ्या. रशियाने हल्ला करण्याच्या पूर्वीपासून भारतीय दूतावासांकडनं वेगवेगळ्या स्वरूपाच्या सूचना, ज्याला ऍडवायझरीज म्हणतात, या विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी तात्काळ मायदेशी परतावं हे युद्धाच्या पूर्वी देखील सांगितलं गेलेलं होतं. परंतु विद्यार्थी द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले होते. कारण मार्च महिन्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. त्या परीक्षा असल्यामुळे युक्रेनमधले शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ आहेत त्यांना परीक्षा होणार आणि तुम्ही मायदेशी परतू नका अशा प्रकारे सांगत होतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी तिकीट काढण्यासाठी देखील धास्तावत होते कारण त्याला परीक्षेची भीती होती. आणि अचानक रशियाकडनं हा हल्ला झालेला होता. आणि हा अचानक झालेला हल्ला जसा युक्रेनवाल्यांसाठी हा एक प्रकारचा धक्का होता तसा भारतासाठी पण धक्का होता. कारण त्याच्यामध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल मध्यस्थी करत होते. खुद्द रशियाने सांगितलं होतं की आम्हाला आक्रमण करण्याची अशी कोणती आमची इच्छा नाही आहे. परंतु असं असताना अचानकपणे झालेला हा हल्ला असल्यामुळे ही इमर्जन्सी किंवा आणीबाणीची जी परिस्थिती आहे ही उद्भवलेली आहे. आणि आता त्या परिस्थितीमधनं आपण शक्य तेवढं, कारण दुसरं असं आहे की युक्रेनमधनं आपण ते काढू शकत नाही कारण युक्रेनला फक्त एकूण 6 एअरपोर्ट्स आहेत आणि 6च्या 6 एअरपोर्ट जे आहेत ते सध्या उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा रशियाच्या ताब्यामध्ये, त्यामुळे तिथनं फ्लाईट जाऊ शकत नाही. त्यामुळेच आपण रुमानिया किंवा पोलंडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता मला वाटतं लवकरच एक पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपलं हे जे मिशन आहे ते अकम्प्लिश होऊन जाईल. जी शैलेंद्रजी, त्याबरोबरच आता कीव मध्ये जे भारतीय नागरिक अडकलेले आहेत त्यांना वाटेल त्या जी उपलब्ध सोय होईल त्या माध्यमातून
देश सोडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे। परंतु जर सद्य परिस्थिती आपण युक्रेनमधील बघितली तर वारंवार क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत, परिस्थिती भीषण होत चालली आहे। अशा परिस्थितीमध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी काय करावं? मला असं वाटतं की परिस्थिती ही येत्या काळामध्ये आणखीन भयावह होईल। त्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांना शेजारच्या देशांमधून बाहेर कसं काढता येईल ही आपली प्राथमिकता असेल। जे विद्यार्थी ज्या ठिकाणी अडकलेले आहेत त्याच ठिकाणी त्यांनी सुरक्षित कसं राहावं या दृष्टिकोनातून देखील भारताचे प्रयत्न आहेत। तसंच भारताने मोठ्या प्रमाणावरती आरोग्य क्षेत्रामध्ये जी साधन सामुग्री आहे ती युक्रेनला पाठवायला सुरुवात पण केलेली आहे। परंतु आता मुद्दा असा आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे क्यू मधलं पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। बसेस असतील, लोकल ट्रेन्स असतील, हे ठप्प झालेले आहेत। त्यामुळे सार्वजनिक गाड्या किंवा इव्हन कार्स देखील लोकांना मिळत नाहीयेत। आपण दृश्य पाहतोय की शेकडो लोक रस्त्यावरती एकेका वाहनाची वाट बघतायत। काही जणांना 30-40 किलोमीटर चालत जाऊन शेजारच्या सीमारेषेवरती जावं लागतं आहे। सीमारेषेवरती कॅओस सुरू झाला आहे, म्हणून पोलंडमध्ये एवढा कॅओस झाला, गोंधळ झाला की शेवटी भारतीय विद्यार्थ्यांवरती लाठीमार करावा लागलेला आहे। तर परिस्थिती ही पॅनिकी आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एक्झॅक्टली काय करणं हे अवघड असतं, कारण दोन्ही देशांना आव्हान आपण केलेलं आहे। मात्र आता जिथं आहे तिथे त्यांनी सुरक्षित राहावं आणि लवकरात लवकर शेजारच्या सीमांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून त्यांचं इव्हॅक्युएशन जे आहे ते फास्ट होईल। जी नक्कीच शैलेंद्रजी, अपेक्षा आहे की सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थी लवकरच मायदेशी परततील। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खार्किव्हमधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रशिया युक्रेन युद्धाचा भारतीय विद्यार्थी बळी ठरलाय। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे। तसेच या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून दुःख व्यक्त करण्यात आले। भारतीय परराष्ट्र मंत्रालयातून सांगण्यात आलं आहे की भारतीय विद्यार्थ्याचा खार्किव्हमधील गोळीबारात मृत्यू झाला आहे। आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात देखील आम्ही सहभागी असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे। खार्किव्हमधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मिळेल त्या मार्गाने युक्रेन सोडण्याचे सल्ला देखील देण्यात आला आहे।